होऊन जाऊ देत. आणि मला वाटतं की विक्रम सरांसाठी सुद्धा मध्ये एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण खूप सुंदर प्रस्तावना त्यांनी तयार केलेल्या आहेत. जे लोक पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा येत आहेत, प्रत्येक वेळेला त्यांच्या प्रस्तावनेमध्ये तुम्हाला काही ना काही वेगळे पण जरूर जाणवेल. ते खूप एफर्ट्स घेतात त्याच्यासाठी, 2-2, 3-3 वेळा ड्राफ्ट्स बनवतात. तर एकदा सरांसाठी टाळ्या. वळूया पुढच्या कवितेकडे. कलेची नगरी कोल्हापूरहून आलेल्या आपल्या पुढच्या कवयित्री या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून निवृत्त झालेल्या आहेत, असं त्यांच्याकडे बघून वाटत नाहीये. हिशोबाच्या जगात वावरतानाही त्यांनी शब्दांचे धन मात्र जपून ठेवले. 1978 साली त्यांनी पहिली कविता हिंदी भाषेत लिहिली होती आणि त्यांच्या वडिलांनी त्यांच्यातील या लेखिका वृत्ताला खतपाणी घातले. 2015 साली त्यांचा गाज हा कविता संग्रह प्रकाशित झाला. तेव्हा त्यांचे एक मोठे स्वप्न पूर्ण झाले. मंगेश पाडगावकर यांना आदर्श मानणाऱ्या या कवयित्री म्हणतात, कविता मला साथ घालते आणि मी तिच्यात आपसूक गुंतून जाते. या कवयित्री खूप इमोशनल आहेत, पण त्यांचे विचार एकदम पक्के आहेत. त्यांची माझ्या जोडीदारा ही कविता मित्रांमध्ये खूप गाजली आहे. प्रेमावर भाष्य करण्यासाठी या मंचावर पहिल्यांदाच येत आहेत वृषाली गोटखिंडीकर. ओके. हॅलो, नमस्कार. मी वृषाली गोटखिंडीकर. माझा परिचय तर दिलेलाच आहे. आतापर्यंत जवळजवळ 200-250 कविता लिहिलेल्या आहेत. जास्तीत जास्त आवडीचा विषय प्रेम. आत्ताची जी माझी कविता आहे ती माझे पतिराज आणि मी, आमचे स्वभाव आणि आमच्या नात्यातील गुंफण याविषयी सांगणारी आहे. कवितेचं नाव आहे माझ्या जोडीदारा. साथ संगत तुझी माझी अगदी मनासारखी, साथ संगत तुझीने माझी अगदी मनासारखी, कितीतरी जुनी पण अजून नव्यासारखी, कितीतरी जुनी पण अजून नव्यासारखी. माझे बोलणे जणू धबधबा फेसाळणारा आणि न संपणारा, माझे बोलणे जणू धबधबा फेसाळणारा आणि न संपणारा. तुझा स्वभाव मात्र मितभाषी, थोडक्यातच सारे सांगणारा, तुझा स्वभाव मात्र मितभाषी, थोडक्यातच सारे सांगणारा. माझी सदा चुळबुळ इकडून तिकडे तिकडून इकडे, माझी सदा चुळबुळ इकडून तिकडे तिकडून इकडे. तुझी नजर मात्र हलत नाही माझ्यावरून इकडे किंवा तिकडे, तुझी नजर मात्र हलत नाही माझ्यावरून इकडे किंवा तिकडे. मी रमते कवितांच्या जगात शब्दांच्या मृगजळात, मी रमते कवितांच्या जगात शब्दांच्या मृगजळात. तू म्हणतोस तुझ्याशिवाय कुठली कविता या व्यवहारी जगात, तू म्हणतोस तुझ्याशिवाय कुठली कविता या व्यवहारी जगात. मी मनाची निर्मळ पण हट्टी जराशी, मी मनाची निर्मळ पण हट्टी जराशी. तू समजूतदार आणि साधा, तुझी तुलनाच नाही कुणाशी, तू समजूतदार आणि साधा, तुझी तुलनाच नाही कुणाशी. माझा कोणताच विचार तुझ्या वाचून होत नाही पूर्ण, माझा कोणताच विचार तुझ्या वाचून होत नाही पूर्ण. माझ्याशिवाय तर तुझी हर एक गोष्ट राहते अपूर्ण, माझ्याशिवाय तर तुझी हर एक गोष्ट राहते अपूर्ण. माझे स्वातंत्र्य माझे विचार याची तुलाच असते कदर, माझे स्वातंत्र्य माझे विचार याची तुलाच असते कदर. माझे आयुष्य जणू एक पुस्तक तुझ्या पुढेच असते सादर, माझे आयुष्य जणू एक पुस्तक तुझ्या पुढेच असते सादर. माझा मान माझा अपमान माझा छंद माझ्या आवडी, जातोस तू मिसळून सहजच सगळ्यात. माझा मान माझा अपमान माझा छंद माझ्या आवडी, जातोस तू मिसळून सहजच सगळ्यात. माझे तर सारे जगच एकवटलेले असते तुझ्यात आणि तुझ्यात, माझे तर सारे जगच एकवटलेले असते तुझ्यात आणि तुझ्यात. माझी नाराजी माझी बेचैनी माझे डोळेच सांगत असतात तुला, माझी नाराजी माझी बेचैनी माझे डोळेच सांगत असतात तुला. व्यवहारी जगात जगताना तुला होणारा त्रास लगेच जाणवतो मला, व्यवहारी जगात जगताना तुला होणारा त्रास लगेच जाणवतो मला.
खूप आल्या अडचणी, बरेच कष्ट काढले, खूप आल्या अडचणी, बरेच कष्ट काढले. तुझे आश्वासक हात होते हातात म्हणून त्याचे काहीच नाही वाटले. तुझे आश्वासक हात होते हातात म्हणून त्याचे काहीच नाही वाटले. लग्नाच्या जोड्या जमतात म्हणे स्वर्गात, लग्नाच्या जोड्या जमतात म्हणे स्वर्गात, पण तुझ्या माझ्यासारख्या काही जोड्या राहतात पृथ्वीवर सुखात. पण तुझ्या माझ्यासारख्या काही जोड्या राहतात पृथ्वीवर सुखात. धन्यवाद. धन्यवाद मॅम.